लांब सडक, काळेभोर आणि घनदाट केस मिळवण्याची इच्छा आहे का? मग तर केसांसाठी आवळ्याचा उपयोगच करा. केसांसाठी आवळा वरदान आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये आवळ्याला भरपूर महत्त्व आहे. आवळ्याचा जर योग्य पद्धतीने उपयोग केल्यास केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. केसांचे तुटणे रोखणे, केस घनदाट व मजबूत होणे अथवा केसांवर नैसर्गिक चमक येणे इत्यादी लाभ आपल्याला आवळ्यामुळेच मिळतात. त्यामुळे पटकन व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आता मी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मी आवळ्याचे तेल कसं बनवायचं मी हे सांगणार आहे. तर नमस्कार, मी कोमल शौर्यज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 9 ते 10 आवळे घेतलेत. आता आपल्याला आवळे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. त्यातला बी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आवळे व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत. साधारणतः आवळ्याचं वजन 300 ते 350 ग्रॅम असेल. त्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. आता खोबऱ्याचं तेल माझ्याकडे घाण्याचं होतं, मी ते वापरलं. तुमच्याकडे पॅराशूट ऑइल असेल तरी चालेल, काही हरकत नाही. आता आपण सर्व आवळे अशा पद्धतीने कापून घेऊया. आणि आपल्याला 50 ग्रॅम तिळाचं तेल पाहिजे, ते सुद्धा मी घाण्याचंच वापरलं आहे. तर अशा पद्धतीने आपले सर्व आवळे कापून झाले. तर आपल्याला एक काम करायचं आहे. आता सर्व आपले आवळे कापून झाले की मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित दळून घ्यायचे. ते मी पुढे सांगतेच कसं दळायचं आहे ते. त्याबरोबर आता आपण आवळ्याचे उपयोग बघून घेऊया. आठवड्यातून 2दा आवळ्याचा केसांवर योग्य प्रकारे उपयोग केल्यास तुम्हाला केसांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. यामुळे केस गळतीची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल. आता आपले आवळे आपण दळून घेऊया. त्यासाठी कापून घेतलेले सर्व आवळ्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये टाकायचे खोबऱ्याचं तेल. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर करणार नाही आहे. आता त्यासाठी आपण त्यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकायचं, म्हणजे छान अशी मस्त पेस्ट तयार होते. सुरुवातीला मी अशा पद्धतीने फिरवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे हळूहळू, आपल्याला जसं दळून घेता येईल तसं, आणि एकदम मस्त फाईन पेस्ट करायची आहे. आता तुम्ही बघू शकता मी असं तेल ओतून घेतले. एकदम फाईन पेस्ट तयार होते. आणि महत्त्वाचं म्हणजे केसांसाठी आवळ्यामध्ये विटॅमिन ई आणि लोहाचा शरीराला योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास त्वचा आणि केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. विटॅमिन ईमुळे त्वचाला ओलावा मिळतो आणि लोहामुळे डोक्यातील त्वचेमध्ये रक्तप्रवाह वाढतो. आता तुम्ही बघू शकता आपली व्यवस्थित पेस्ट तयार झाली. आता मी इथे घेतली लोखंडाची कढई. लोखंडाच्या कढईमध्ये आपण घेतलेलं आवळ्याचं मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपण त्यामध्ये तेल टाकून आपण दळलं होतं. आता विषय असा झाला की माझ्याकडे होतं फक्त खोबऱ्याचं तेल. मला माहीत नव्हतं की घरामध्ये घाण्याचं तेल आहे की नाही तिळाचं. तर साधं आपलं तिळाचं तेल होतं, पण मी म्हटलं आता घाण्याचं तेल आपण आणलं आहे खोबऱ्याचं, तर कशाला केमिकलचं तेल त्यामध्ये वापरायचं. तर मग मला आई म्हटलं की आहे आपल्याकडे घाण्याचं तिळाचं तेल. तर मग माझी थोडीशी निम्मी प्रोसेस झालेली होती. म्हटलं ठीक आहे, चला द्या, त्यामध्ये आपण टाकून बनवून घेऊया. तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आवळ्याचं तेल बनवतात त्यावेळेस 200 ग्रॅम खोबऱ्याचं तेल आणि 50 ग्रॅम आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाच्या तेलामुळे आपल्या केसांना खूप सॉफ्टपणा येतो, छान चमक येते. त्यामुळे नक्की तिळाचं तेल आवर्जून वापरा. तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आवळा त्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. बरोबर आवळा आपला तेल सोडायला सुरुवात करतो. आता मी त्यामध्ये बघा तुम्ही, मी तिळाचं तेल ॲड करते. मी 50 ग्रॅम तिळाचं तेल घेतलं आहे. हे सुद्धा मी घाण्याचंच वापरलं होतं. तुमच्याकडे साधं तेल असेल तरी चालेल. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित छान शिजवून घेतलं आहे. अशा प्रकारे कलर बदलायला लागला आहे, पण अजून थोडं आपण परतून घेणार आहोत. आता आवळ्याचं आपण थोडेसे अजून काही फायदे बघून घेऊया. आपण आवळ्याचं तेल आठवड्यातून 2दा आपल्या केसांना वापरायचं. त्यामुळे केस गळती आपली कमी होण्यास मदत होते. सोबतच केस सुंदर आणि घनदाट होतात. आवळ्याच्या तेलाचा उपयोग करण्याव्यतिरिक्त वेळेवर जेवणसुद्धा महत्त्वाचं आहे. पौष्टिक आहाराचे सेवन करणं, पुरेशा प्रमाणात पाणी पिणं देखील गरजेचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होतो. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंटचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे घटक धूळ आणि माती प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करतात. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला आवळा चांगला परतून झाला. गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या दिवसापर्यंत रात्रभर आपल्याला लोखंडाच्या कढईमध्येच आपल्याला ते मिश्रण तसंच ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हा दुसरा दिवस आहे. तर सगळं तेल आपल्या आवळ्याच्या मिश्रणाने पिऊन घेतले. तर आपण आता ते व्यवस्थित एका स्वच्छ कापडामधून गाळून घेऊया, म्हणजे आपल्याला छान मस्त असं तेल, एकदम स्वच्छ तेल मिळेल.
त्यासाठी एकदम बारीक फडका आपल्याला स्वच्छ वापरायचं आहे। आता मी ते तेल गाळून घेते। अगदी सुंदर असं तेल तयार होतं। आठवड्यातून 2दा केसांची नक्की ह्या तेलाने मॉलिश करा, तुम्हाला नक्की त्याचे परिणाम दिसून येतील। आता आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचं पण प्रमाण भरपूर असते, यामुळे आपल्या त्वचेशी संबंधित इन्फेक्शन, कोंडा, त्वचेला येणारी खाज यासारख्या समस्या दूर होण्यास मिळते। त्यामुळे तुम्हाला देखील या सर्व समस्यांपासून सुटका करून घ्यायची असेल तर घरच्या घरी आवळ्याचे तेल नक्की तयार करा आणि केसांना लावा। तर तुम्ही बघू शकता आपलं तेल तयार झाले, किती मस्त कलर आलाय त्या तेलाला। तर नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी ज्या छान छान रेसिपीज टाकते त्या तुम्हाला बघायला मिळतील। आणि या आधी मी शौर्यज किचनच्या चॅनलवर भरपूर रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्यामुळे त्यासुद्धा नक्की बघा आणि मला कळवा कमेंटद्वारे की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तर आता तुम्ही बघू शकता आपलं आवळ्याचं तेल रेडी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटला देखील सुंदर मस्त असे छान छान आवळे आलेले आहेत, ताजे, अगदी ताजे आवळे। त्यामुळे नक्की मार्केटला जा, आवळे घेऊन या आणि तेल नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की कळवा।